लोकांना वाटतं राजे अचानक लाल महालात घुसले, पण त्या एका रात्रीसाठी आम्ही कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. मी बहिर्जी, स्वराज्याचा कान आणि डोळे. खान पुण्यात येऊन बसला होता, जणू स्वतःच्या बापाच्या वाड्यात. पण त्याला ठाऊक नव्हतं की ज्या भिंतींच्या आडोशाला तो लपलाय, त्या भिंतींचे कान माझ्याशी बोलतात. पुण्यात पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाणं होतं. 77,000 फौज बाहेर खडा पहारा देत होती. मी कधी भिकारी बनून त्यांच्या पंगतीत बसलो, तर कधी घास कापणाऱ्याच्या रूपात तंबूत शिरलो. मी मोजलं होतं, पहारेकरी कधी जांभई देतात, ताटं कधी वाचतात आणि कोणत्या खिडकीचा कडी कोयंडा ढिला आहे. खानाची झोपण्याची खोली कुठे आहे हे शोधण्यासाठी मी स्वयंपाक्याशी दोस्ती केली होती. राजे, समोरचा पहारा गाफील आहे. उजव्या बाजूच्या भिंतीतून आत शिरायची वाट मोकळी केली आहे. राजांनी फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या एका स्पर्शात माझं सगळं कष्ट सार्थकी लागलं. जगाला वाटत होतं सनई चौघडा वाचतोय, पण आम्हाला माहिती होतं की आज मुघलांची वरात निघणार आहे. आज धांदल उडाली. राजे थेट खानाच्या शयनगृहात घुसले. खानानं खिडकीतून उडी मारली खरी, पण राजांच्या समशेरीनं त्याचा माज आणि त्याची 3 बोटं दोन्ही कापली होती. खान रडत पळत सुटला. सगळीकडे शिवाजी शिवाजी असा आरडाओरडा सुरू झाला. मुघल सैरा वैरा धावत होते आणि आम्ही त्यांच्याच नाकाखालून सिंहगडाच्या दिशेनं वाड्याच्या वेगानं निघून गेलो. इतिहास सांगतो की खानाची बोटं तुटली, पण ती बोटं कापण्यासाठी ज्या तलवारीला धार लागली होती, ती धार म्हणजे आमची माहिती होती. राजे रणांगण गाजवत होते आणि आम्ही जगाच्या नजरेआड राहून स्वराज्याचं रक्षण करत होतो. बहिर्जी मेल्याशिवाय माहिती मरत नाही.